शिंदे सरकार फेब्रुवारी मध्ये अधिवेशन घेऊन आम्हाला तुम्ही आरक्षण द्यायचा प्रयत्न करायला काय? अरे जानेवारी मध्ये वाचल्या तर फेब्रुवारी बघसान. लई चालबाजी करायला काय आमच्यासाठी? लई चालबाजी. सरकार एवढी जोखीम घेणार नाही. तरी पण मला आजच्या बातमीतून असं माझ्या सगळ्या मित्रांना सांगलंय, सरकारनं ठरवलंय की फेब्रुवारीत विशेष अधिवेशन घ्यायचं आणि आरक्षण द्यायचं. म्हणजे कसं आहे, बकऱ्यानं त्याच्या माईला विचारलं होतं म्हणून, आमच्याकडं म्हणतात, बकऱ्यानं त्याच्या माईला विचारलं होतं म्हणून, माय दिवाळी कधी आहे? तर त्याच्या माईनं म्हणलं म्हणून, कोणाच्या? बकऱ्याच्या माईनं म्हणलं म्हणून, बापू दसऱ्याला वाचलास तर दिवाळी बघशील. ऐका नाही. शिंदे सरकार फेब्रुवारी मध्ये अधिवेशन घेऊन आम्हाला तुम्ही आरक्षण द्यायचा प्रयत्न करायला काय? अरे जानेवारी मध्ये वाचल्या तर फेब्रुवारी बघसान. लई चालबाजी करायला काय आमच्यासाठी? लई चालबाजी. मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन तुम्ही सांगितलंय की मराठ्यांना शपथ घेऊन की टिकणार, कसलं टिकणार आरक्षण देऊ. आणि शिंदे साहेब टिकणार आरक्षण 50% आतच, आणि तेही इतर मागास वर्गातच टिकताय. आणि तुम्ही 50% वरच देण्याचा जर प्रयत्न करत असाल तर ज्या पंक्तीला कधी वाटप येणारच नाही त्या पंक्तीला बसवण्याचा प्रयत्न जर आम्हाला करत असाल तर आम्ही तुकोबाराच्या भाषेत सांगतोय, अंगी होऊन त्याच्या पैसे टाळक्यात, अंगी होऊन त्याच्या महाराजाचं एक प्रमाण आहे, अंगी होणे त्याच्या पैसे टाळक्यात, किंवा भले तरी देऊ, नाटाळाच्या काठी हाणू आता पुढचं आहे, भले तरी देऊ. शाबास. आम्ही चांगली आहो शिंदे साहेब, चांगलं वागल्या तर आमचं नेसायचंही फेडून देऊ, पण आमच्याशी जर बेईमानी केली तर काठी घालून. मला काय भेव वाटणं आले का? भेव वाटणं आले. आता यायची दया माया कुठवर कराव? आमचं घर बुडालंय, आमचे लेकरं वनवासी व्हायला लागलेत, एका मार्कावून आमचे पोरं घरी यायला लागलेत. आणि तुम्ही जर ठरवित असाल की 2 महिन्यानं देऊ, 4 महिन्यानं देऊ, कारण त्यांनी आपल्याला किती दिवस मागितले होते? 30 दिवस मागले होते. आपण किती दिले? 40 दिवस दिले. पुन्हा काय म्हणतात? आणखी दिवस वाढवून द्या. आमचं म्हणणं आहे विखे पाटलांना, नाव घेऊन सांगतो, विखे पाटील, विधानसभेचा शेवटचा दिवस होता, शेवटच्या दिवशी तुम्ही 12 वाजता विधेयक मांडलं की सगळ्या आमदारांचा पगार 80,000वरून 1.5 लाख करायचा, अखेरच्या दिवशी 1.5 लाख करायचा. आणि तुम्ही सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष सगळेच एका जागी आलात आणि 80,000चा पगार 1.5 लाखावर नेऊन ठेवलाय. त्या दिवशी तुम्हाला विशेष अधिवेशन घ्यायची गरज पडली नाही. आणि आमचं आरक्षण म्हणलं की तुम्हाला विशेष अधिवेशनाची परीक्षा घ्यावं लागलंय. काय कारण? हे शेत कुपाटी आहे का नाही? कुपाटीच म्हणतात ना इकडं. कुपाटीच शेत खायला लागली. आणि म्हणून आमची विनंती आहे, आम्ही आरक्षण का मागतोय? शिंदे साहेब, तुम्हाला जर फेब्रुवारी मध्ये आरक्षण द्यायचं असेल, तुमचं वय काय काका? साधारण 65 आहे का? शाबास. म्हणजे तुम्हाला 1972चा कापसाचा भाव माहित आहे का? नाही ना? नसल, हरकत नाही. 1972ला कापसाचा भाव होता 420 रुपये. 1972ला कापसाचा भाव किती? 420 रुपये. आणि सोन्याचा भाव किती? सोन्याचा भाव 400 रुपये. नीट आहे का? सगळ्या शेतकऱ्यांना नीट आहे का?
कापसाचा भाव 420 आणि सोन्याचा भाव 400 रुपये. म्हणजे 1 क्विंटल कापूस शिकल्यानंतर आम्हाला 1 तोळा सोनं येऊन 20 रुपये आमच्या खिशात राहत होते. आत्ता कापसाचा भाव काय आहे? 7,000 रुपये. शाबास. सोन्याचा भाव काय? मग एवढं करा ना शिंदे साहेब. आम्हाला वरी 20 रुपये देईना तर देईना. आमच्या कापसाला 63,000 रुपये भाव द्या. आम्ही कशाला आरक्षण मागू? काय गरज आहे मला आरक्षण मागायची? राज्य सरकार म्हणालंय आरक्षण द्यायचं आमच्या हातात नाही. कोणाच्या हातात आहे? केंद्र सरकारच्या हातात आहे. दादा तुम्हाला 1 मिनिटात सांगतो. एक पोरग झाडावर थैली घेऊन केशर आंबे तोडू लागतो, चोरून लोकायचे. ते घरधनी आलं, शेताचा मालक, आणि शेताच्या मालकानं मला खाली उतर. खाली उतरला. खाली उतरल्यावर त्याचा कान पकडलं. कोणाचा आसरा तू? त्यानं सांगलं त्याच्या बापाचं नाव. असंच तुला लोकांचे आंबे चोरून शिकवायचं, चोरायचं का शिकलंय काय? त्यानं म्हणलं घेता लावू. म्हणलं चल तुझ्या बापाकडे. म्हणलं कान धरलं त्याचा आणि गावाकडे नेऊ लागलं. चल तुझ्या बापाकडे चल, तुला शिक्षा देतो. त्या पोरानं म्हणलं काका तुम्हाला माझ्या बापाकडे न्यायचं आहे की नाही? बरं न्यायचं आहे ना. म्हणले मग तिकडं काला न्यायला? म्हणलं पलीकडे आंब्याकडे चला की. म्हणलं कारण का त्या आंब्यावर याचा बाप पोत्यात आंबे तोडू लागता. आलं का लक्षात? पोरग कशात तोडू लागतं? पोरग तोडालाय थैली आणि बाप तोडालाय पोत्यात. म्हणजे राज्य सरकार थैलीनं तोडालंय आणि केंद्र सरकार अरे आम्हाला तिकडे चला म्हणाले काय तुम्ही? तिकडं. कारण आम्ही आरक्षण का मागतो याचं कारण जर तुम्हाला तपासून बघायचं असेल तर आम्हाला बोगस बियाणं दिल्या गेले, बोगस खतं दिल्या गेली. किती बी औषध मारलं तर आया मरत नाहीत. असले बोगस औषध दिले. त्याचा परिणाम असा झाला आमचं आर्थिक उत्पन्न ढासळलं, आमचा खर्च वाढला आणि आमचं उत्पादन कमी झालं. शेतकरी तोट्यात आला आणि म्हणून शेतकरी रिझर्वेशन मागतोय. तुम्ही जर सोन्याच्या प्रमाणात किंवा पेट्रोलच्या प्रमाणात जर आमच्या शेतीमालाला जर भाव ठेवले असते तर आम्ही आरक्षण मागलं नसता. ही वस्तुस्थिती आहे. कारण हे तुमच्या लुटीचं पाप आहे. तुम्ही आमची लूट केलेली आहे आणि म्हणून मित्र हो आम्ही ठरवतोय की आम्ही आरक्षण का मागतोय. तुम्ही आम्हाला लुटले. विजय मल्ल्या किती घेऊन पळाला? ऐका आकडा. विजय मल्ल्या 17 बँकेचे 9,000 कोटी रुपये कुठे गेला घेऊन? कुठे गेला? परदेशात. आमचं म्हणणे 50,000 जर आमचे थकले तर बँकेची नोटीस येते. विजय मल्ल्याची कोणती नोटीस तुम्ही घेतली? आणि म्हणून मित्र हो कर्ज झालंय म्हणून मरायचं नाही. आपल्याच मराठवाड्यातले कवी इंद्रजित भालेराव सांगतात, कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक. बँकेचं कर्ज काय करायला शिक. बँकेचं कर्ज काढायला शिक. काढल्याशिवाय फेडता येत नाही ना. बँकेचं कर्ज काढायला शिक. आम्ही बैमानदार नाही. पुन्हा एकदा सांगतो, आम्ही बैमानदार नाही. शेतकऱ्याच्या पोरा आता लढायला शिक. बँकेचं कर्ज काढायला शिक. काढलेलं कर्ज फेडायला शिक. नाहीच फिटलं तर बुडवायला शिक. कारण का तुम्हाला बुडवणं म्हणजे महापाप वाटतंय. आमचा प्रश्न आहे, एका दाण्याचे 1000 दाणे करणाऱ्या शेतकऱ्यावर कर्ज झालंच का? आमचा प्रश्न आहे. अदानी माहित आहे ना? अदानी काय विकतो माहित आहे का तुम्हाला? अदानी चरस विकतो, चरस. त्याने घेतलेल्या विमानतळावर 29,000 करोड रुपयाचं चरस. मी माझ्या मनचं नाही सांगत, चरस सापडलं. कुठलीच कारवाई नाही.
आम्ही काय करतो, टाटा उदाहरण धरा. टाटा त्याच्या कंपनीत 1 क्विंटल लोखंड टाकलं तर 90 किलो काढतो दादा.